आणि मी पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटमध्ये PhD करते. PhDचा विषय पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका आणि सोशल मीडिया. हा सुद्धा विषय तितकाच महत्त्वाचा आहे, जे राजकारण आणि ग्रामीण. तितकाच अजून एक विषय मला खूप महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे मासिक पाळी आणि महिला. मी सुरुवात करते. भाषण करणं हा माझा पिंड नाही, पण संवाद साधणं हा मला आवडतं. मासिक पाळीकडे मी कशी वळले तर आत्तापर्यंत जेव्हापासून मला पिरियड्स सुरू झाले तेव्हापासून मी आत्तापर्यंत एकदाही अंधश्रद्धा त्याच्या बाबतीत कधी पाळली नाही. पण मला बरेच प्रश्न पडायचे की मासिक पाळी, किंवा जेव्हा आईला मासिक पाळी यायची तेव्हा ती बाजूला बसायची आणि मग तिच्याजवळ जायचं तेव्हा आम्ही कावळा शिवलाय तू जाऊ नको. म्हणजे बायचान्स आम्ही तिच्याजवळ गेलो की आमच्या अंगावर पाणी मारायचं आणि बाजूला सारलं जायचं. हा ठीक आहे, तेवढाच एक विचार असायचा मनामध्ये. मग त्याच्यानंतर मी जर्नलिझम केलं आणि ट्विटरवर एक स्पेस सुरू होती. जसं फेसबुक लाईव्ह असतं तसं ट्विटरवर एक स्पेस असते. त्यामध्ये मासिक पाळी कुर्माघर असं एक मला स्पेसचं नाव दिसलं, म्हणून मी ते अटेंड केली. तेव्हा कुर्माघर म्हणजे काय की गडचिरोली भागामध्ये मासिक पाळी जेव्हा एखाद्या बाईला येतं तेव्हा त्या झोपडी वजा त्यामध्ये त्या बाईला ठेवलं जातं 5 दिवस. आणि त्यामध्ये लाईट नसतं, मोबाईल नसतो. मोबाईल तिथं शक्यच नाही गडचिरोलीमध्ये. तर समजा त्या झोपडीमध्ये जर साप किंवा विंचू जरी आला तर तिथं पुरुषाला जायचं नाही, भले त्या बाईचा जीव गेला तरी पण चालेल. ते क्युरिओसिटी म्हणून मी ते ऐकलं आणि त्याच्यानंतर मी गडचिरोलीमध्ये जे भामरागड आहे, जे नक्षलवादी आहे, तिथं 10 दिवस काम केलं. आणि त्याच्यानंतर एक लक्षात आले की ती लोक खूप म्हणजे शिकलेली नाही आहेत. तिथं त्यांना विचारलं की तुमचं वय किती, तर ते सांगतात की समजा वय 40 असेल तर वय समजा आमचं 16 आणि 17 वय. आणि त्यांच्या गरजा खूप कमी आहेत, त्यांचं जीवन वगैरे खूप चांगलं आहे, पण अंधश्रद्धा वगैरे खूप आहे, कुर्माघर वगैरे. पण मी विचारलं एक लक्षात आलं, म्हणजे जाणीव आपल्या जागृत होता अनुभवानंतर की गडचिरोलीमध्ये वातावरण वेगळं नाही आणि आपल्या इथं पण सेमच आहे. फरक एवढाच की आपल्या इथं शिकलेली माणसं आहेत, भौतिक साधनांच्या पाठीमागे लागले आहेत. पण मासिक पाळी बाईचं आरोग्य त्यावर प्रामुख्याने बोलत नाहीत. आता बरेच जण इथं पुरुष आहेत किंवा आपल्या महिला पण आहेत, त्यांना किती जणांना माहिती आहे की आपल्या बायकोची, मुलगीची, मैत्रिणीची मासिक पाळीची तारीख किती आहे. ह्यातलं कोणालाच नसावं असं मला वाटतं. म्हणजे त्यांना ते प्रामुख्याने ते वाटत नाही. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला याच्यावर काम करायचं म्हणजे पूर्ण मी मासिक पाळीवर नाही, कारण की त्यावेळी मी पुढारीमध्ये ॲज अ रिपोर्टर म्हणून काम करत होते. मग समाजमधून संस्था आहे, त्याच्या अंतर्गत मी शाळामधल्या बऱ्याच शाळांमध्ये गेले, तिथल्या मुलींशी संवाद साधला. आतापर्यंत 400-500 मुलींशी संवाद साधला. तिथल्या मुलींना प्रश्न विचारले जायचे, त्यांच्या शंकांचं निरसन केलं जायचं. पण तिथल्या शिक्षकांचा एक मला सल्ला असायचा, मॅडम मुली जरा हळवे लहान आहेत त्यांना सांगू नका. खरं तर मुलींना लहान वयातच मासिक पाळी म्हणजे काय सांगितलं पाहिजे, कारण की आजकाल 4थीच्या मुलीला सुद्धा मासिक पाळी येते. आता मासिक पाळी अशी गोष्ट आहे की जिच्यामुळे आपण आई बनतो, तीच गोष्टी आपण अपवित्र म्हणतो. म्हणजे बऱ्याच पुरुषांना असं वाटत असेल की मासिक पाळी अपवित्र आहे, तिनं 5 दिवस बाजूला बसलं पाहिजे, नैवेद्य तिनं केला नाही पाहिजे, असं बऱ्याच जणांना वाटतं. आता हे मी सांगते याचा अर्थ असं नाही की माझ्या घरात असं वातावरण खूपच चांगलं आहे, सामाजिक असं नाही. माझ्या घरी पण हेच वातावरण. पण पहिल्यांदा मी काय केलं की बदलाची भूमिका ही माझ्यापासून घेतली, कारण मी आतापर्यंत काय अंधश्रद्धा कोणती पाळलीच नव्हती. पण मी मासिक पाळीवर प्रकटपणाची बोलत नव्हते. नंतर मी हळूहळू बोलायला सुरुवात केली, म्हणजे मी पहिल्यांदा बदल केला. कारण की असं नको व्हायला की लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडी भाषा. मग मी पहिल्यांदा बदल केला, हळूहळू घरात सांगायला सुरुवात केली. याचा अर्थ असं नाही की घरात पूर्णच वातावरण बदललंय असं नाही, पण हा ठीक आहे, मी मासिक पाळीवर बोलते, बाहेर जाते. त्याच्यानंतर मग पुढारीमध्ये काम करत असतानाच ऊसतोड कामगारच्या महिला आहेत त्यांच्यावर पण मी काम केलं. तेव्हा पण एक लक्षात आलं, त्या बायकांना मी सांगायची की तुम्ही अन्न व्यवस्थित घ्या, दूध दुभतं खावा, म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून मी सांगत होते. पण मला माहिती आहे, कारण मी सर्वसामान्य कुटुंबातलीच मुलगी आहे, सगळ्याच गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतीलच असं नाही. त्यातली एक बाय म्हणते की अहो मॅडम आम्हाला मिरची खायला पैसे देता नाही, दूध दुभतं कुठलं खाणार. म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टी ह्या आर्थिक पासून सुरू होतात. आता बघा, घरात जर एखाद्या महिलेला पिरियड्स येत असतील तर ती 50-60 घरी शेतकरी कुटुंब असेल, पैसे नसेल तर ती 50-60 रुपयाचं महिन्याला नॅपकिन नाही वापरू शकत, पण किंवा ती कापड वापरू शकते. पण ते कापड कसं वापरायचं हे सुद्धा त्या बाईला माहिती असणं गरजेचं आहे, पुरुषाला माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की बऱ्याच महिला काय करतात, कापड जे वापरतात ते कुठल्या तरी खोपड्यात म्हणा किंवा बाजूला पुरुषांना दिसू नये अशा पद्धतीनं ते उन्हात घालतात. खरं तर अशा गोष्टी त्या खूप चुकीच्या आहेत. आता माझ्याच घरी बघा, माझीच चुलती गर्भाशयाच्या कॅन्सरने एक्सपायर झाली. तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे. कारण की खरं तर कसरत होती माझी, कारण की माझ्या PhDचा विषय वेगळा जाईल. मला
करिअर वेगळ्याच गोष्टीत करायचं आणि ह्या गोष्टीमध्ये पण काम करायचं. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण बोललं पाहिजे. मुळात आणखी एक असं वाईट वाटतं की मोस्टली महिला बोलत नाहीत बरं का. म्हणजे मी काम करते तर पुरुषांच्या प्रतिक्रिया येतात की मॅडम चांगलं काम आहे, हे करायला पाहिजे आपण. पण महिला बोलत नाही. म्हणजे मला माहित नाही का बोलत नाही. आणि त्यामध्ये मोस्टली ज्या शिकलेल्या महिला असतात ना त्याच बोलत नाही. त्याच 5 दिवस बाजूला बसतात, त्याच गोळ्या खातात. गोळ्या खाण्याचं पण प्रमाण जास्त आहे. कधीही पुरुषाला असं वाटत नाही की आपल्या बायकोला विचारावं की ती गोळ्या म्हणजे एखादा सण समारंभ आला तर त्यावेळी मोस्टली पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खातात. पण कधीही पुरुषाला वाटत नाही की आपण कधीतरी बायकोला विचारावं, आपल्या मुलगीला विचारावं, बहिणीला विचारावं, मैत्रिणीला विचारावं. पण ह्याचे साईड इफेक्ट्स खूप होतात. कॅन्सरसारखं प्रमाण म्हणा किंवा प्रेग्नन्सी म्हणा, ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसा जास्त वेळ झाला पण मी एवढंच सांगेन की मासिक पाळी ही खूप पवित्र गोष्ट आहे. ज्या गोष्टीमुळे आपण आई म्हणू शकतो ती गोष्ट अपवित्र होऊच शकत नाही. आणि खरं तर स्त्रीनं जेवढा अभिमान बाळगला पाहिजे मासिक पाळीबद्दल तेवढाच पुरुषाला सुद्धा अभिमान बाळगला पाहिजे. शेवटी एक सांगेल, तुम्ही घरी कधी गेला म्हणजे आता जाल संध्याकाळी वगैरे किंवा त्यांना विचारा की तुला मासिक पाळीचा त्रास होतो का, पोटात दुखतं का. कारण की कसं महिला बोलत नाही किंवा आपली मुलगी कधी सांगत नाही. किंवा त्यांना विचारा. कारण ही बदलाची भूमिका जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत तुमची मुलगी सुद्धा करणार नाही. कारण की अजूनही बऱ्याच महिला शिकल्या पण त्यांनी पहिलं आपलं कधीच मोडल्या नाही. त्यामुळे बदलाची भूमिका पुरुषांनी जशी करायला पाहिजे तशी महिलांनी पण करायला पाहिजे. इथं महिला खूप कमी आहेत पण तुम्ही सुरुवात करा अशी माझी इच्छा आहे. कधी काही गरज वाटली तर मी नक्की तुम्हाला सांगेन. नंबर 742008 9215 9215